राजकीय दबाव या प्रकरणावर ह्याचा तपास लागू नये म्हणून स्थानिक आमदार तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबाचा होता. हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की धनंजय मुंडे साहेबाच्या बंगल्यावरूनच हे सगळं प्रकरण थांबलं होतं. आणि हे प्रकरण थांबल्यामुळं आरोपींना अटक झाली नाही, कुणाला काही होऊ दिलं नाही. यांच्या दबावामुळं हे आरोपी ताब्यात घेतले नाहीत. त्यामुळे अनेक महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये गुन्हे झाले. संतोष देशमुखांचा मर्डर झाला, त्यानंतर आणखीन बापू आंधळेंचा मर्डर झाला, असे आणखीन प्रकरण झाले. का झाले तर हे प्रकरण स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांनी दबावाखाली दाबून ठेवलं आणि आरोपी ओपन होऊ दिले नाहीत. आणि का आरोपी होऊ दिले नाहीत ओपन, तर ते त्यांचा इन्व्हॉल्व त्यामध्ये होता का असा संशय महाराष्ट्राला आणि आम्हाला होता. तर आज ब्रेमॅकिनच्या चाचण्या झाल्यात 5 लोकांच्या 10 लोकांच्या, जी आरोपी आहेत त्या आरोपामध्ये किंवा त्यांच्या चाचण्यामध्ये असं निदर्शनात आलेली माहिती आमच्याकडे मिळाली की या माग स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांचा हात आहे किंवा त्यांच्याच म्हणण्यावर माधव मुंडे यांचा मर्डर झाला. ते काही प्लॉटचे कारण असतील, ते प्लॉट कुणा घेतले, का घेतले, ते कार्यकर्ता कुणाचे, ते माणसं कुणाचे, हे सगळं आज जे ज्या 5-10 लोकांच्या 6 लोकांच्या जे ब्रेन मॅपिंग ज्या शेवटच्या चाचण्या झाल्या त्या चाचण्यामध्ये त्या आरोपींनी स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलंय की आम्ही हे मर्डर स्थानिक आमदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच केलाय असं त्या चाचण्यामध्ये आलेलं आहे. तरी पण त्या आरोपींना बी अटक केलं नाही. आणि हे जे घडून आणलं स्थानिक आमदारानं, त्यांना पण त्यांची पण काही चौकशी झाली नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की ज्या चाचण्या झाल्या, ज्या चाचण्यामध्ये जे आलंय समोर, तो अहवाल महाराष्ट्रासमोर ओपन करावा आणि ज्यांच्या सांगण्यावर हे प्रकरण झालंय किंवा घडिलंय त्यांना 120 खाली परळीचे स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांना आरोपी करावं अशी आमची या परिस्थितीत मागणी आहे. आणि 865 दिवस झाले, आम्ही किती दिवस थांबायचं? यापूर्वी आम्ही परळी शहर बंद केलं, रस्ता रोको केला, तरी आम्ही ह्या शासनाला आणि ह्या प्रकरणाचा तपास आणि आरोपींना अटक करण्यासाठी 20 मार्च पर्यंत आम्ही मुदत देणार आहे. आणि 20 मार्च नंतर आम्ही शासनाला कळवून कलेक्टर असतील, मुख्यमंत्री असतील यांना पत्र देऊन पुन्हा आणखीन आम्ही गावात सासर आणि माहेर कनेरवाडी गाव म्हणजे आमच्या महादेव मुंडेंच्या पत्नीचं माहेर आणि सासर म्हणजे महादेव मुंडेंचं गाव बोपला, या गावाच्या वतीनं म्हणजे सासर आणि माहेरच्या वतीनं 20 मार्चच्या नंतर आम्ही पुन्हा रस्ता रोको करू, शहर बंद करण्याचं आवाहन करू. का तर या लोकांना परळी शहरात महाराष्ट्रात एकच आहे की महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास लागला पाहिजे.